नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजची जी सकाळची सुरुवात आहे ती अशी झालेली आहे आमची। आज उठले मी तर मला असं खूप बरं वाटत नाही आहे। मी आताच तिकडनं नागपूरवरनं हैदराबादला आलेली आहे, त्यामुळे वातावरणात चेंज झाल्यामुळे होऊ शकते मला ताप पण आला आणि सर्दी तर प्रचंड प्रमाणात झालेली आहे। तर बरं नव्हतं, पण आता याची एक्साइटमेंट एकदम खूप हाय लेवलला होती। पतंग यांनी 2-3 पतंग आणलेले आहे, ती बांधून पण दिली त्याच्या पप्पांनी त्याला आणि आता त्याच्याच्यानी तर उडत नाही आहे, तर तो माझ्या मागे लागला की तू उडव। तर मी म्हटलं आता ठीक आहे, प्रयत्न तुझ्यासमोर उडवून दाखवते, अशी तू उडव, पण ते काही त्याला जमलं नाही। मग त्याचं होतं की चल आपण वरती जाऊ। मी म्हटलं आता एवढी घरात कामं पडली आहे, पसारा आहे, मला पण बरं नाही आहे, आता एवढ्या वेळात वरती कुठे जाऊया आपण उडवायला। म्हणून मग मी त्याला चेअर दिली आणि चेअरवर उभं राहून उडव बोलले त्याला। तर तो प्रयत्न केला त्यांनी, पण ती काही उडवली नाही त्याच्यानी। नंतर जे आता येताना मी शेंगा आणल्या तुरीच्या, इथे तर मला खूप मिळत नाही, खूप कमी प्रमाणात मिळतात। वाटाण्याचे जे आहेत ते मिळतात, पण तुरीच्या शेंगा इथे अशा भरपूर मिळत नाही। मग मी येताना घेऊन आली सोबत थोड्याशा, तर मग त्याचे दाणे वगैरे काढून ठेवावं म्हटलं, आज आहे तर आज त्याची थोडीशी भाजी करावं म्हटलं। भाजी जी आहे ती मला अख्ख्या दाण्याचीच करायची होती, कारण वाटलेले ज्या दाण्यांची आमटी करतो आपण ती यांना आवडत नाही, त्यामुळे मग 2 वेगवेगळ्या कशाला म्हणून तसंच मग भाजीपुरती जे आहे तेवढं सध्याचे सोलून घेतले, बाकीचे म्हटलं नंतर सोलूया जेव्हा वेळ मिळेल, कारण आता हेच सोलत बसले तर याच्यात एक दीड तास तर जाईलच। म्हणून जेवढे लागते तेवढे सोलून घेतले आणि मग किचनमध्ये गेली। तर आता मी आली तर आलू खूप होते आमच्या घरी, बटाटे मी जाताना ते बाहेर खराब होईल म्हणून फ्रीजमध्येच ठेवून गेली होती, तर आता बघते तर खूप सारे बटाटे होते। आता मग बटाट्यापासूनच काहीतरी नाश्त्याचं बनव म्हटलं, म्हणून आधी बटाटे जे आहे ते उकळायला ठेवून दिले गंजामध्ये गॅसवर आणि मग सोबत दाणे पण उकळायला ठेवून घेतले, कारण असंच कच्च्या दाण्यांची जर भाजी केली ना तर ते दाणे थोडेसे असे तुरट लागतात, त्याच्यामुळे थोडंसं त्याला उकळून घेतलं थोडंसं की मग ते छान भाजीमध्ये लवकर शिजतात पण आणि त्याची टेस्ट पण जी आहे ती छान वाटते। आणि मी एवढं करून घेतलं आणि मग मला खूप कसं तरी वाटायला लागलं, मला काहीच करायची इच्छा होत नव्हती। मग ते आलू घेतलं आणि मग माहिती नाही याचे पप्पा उठले, त्याच्यानंतर याच्या पप्पांनी जे आहे ते काय बनवलं मला काही समजलं नाही आलूचं। त्यांनी छोटे छोटे कटलेटसारखं काहीतरी बनवलं, काय माहिती मला एवढं सर्दीने कसं तरी वाटत होतं, माझी काहीच करायची इच्छा होत नव्हती। मग ते बनवलं, ते खूप ऑइली बनवलं होतं त्यांनी, मग तरी पण आता काही ऑप्शन नाही म्हणून खाऊन घेतलं, सगळ्यांनी खाल्लं तेच। मग थोडा वेळ आराम केल्यानंतर मग मी किचनमध्ये आली आणि किचनमध्ये यांनी मस्त खूप सारा पसारा करून ठेवला होता। मग ते आधी सगळं क्लीन करायला घेतलं आणि सोबत भात पण यांनीच मांडून दिला होता, युगीतला लागेल म्हणून, तर भात पण झाला होता। मग म्हटलं आता म्हणजे दुपारी झालं होतं आता, तर स्वयंपाक करायला घ्यावं म्हटलं, तर मग दाणे जे आहे ते तर मी उकडून ठेवले होते, त्याच्यासाठीच मसाला करायचा होता। आणि आज एक गंमतच झाली, आता गंमत झाली टमाटरची, म्हणजे मी आता भाजीचं करायला घेतलं पण मग फ्रीजमध्ये बघते तर टमाटरच नव्हते, तर कांदा आणि खोबरं जे आहे ते तर भाजून घेतलं, पण टमाटर नव्हते, तर काय करणार मग आता एवढ्या ऐन वेळेवर आता कुठे बाहेर जाऊ म्हटलं, म्हणून मी ब्लिंकिटवर ऑर्डर केलं, त्याच्यासोबत 2-4 गोष्टी पण ऑर्डर करून घेतल्या। आणि ऑर्डरचं जी वेळ होतं ते 10 मिनटं दाखवत होतं, त्यानंतर 6 मिनटावर आलं। मी म्हटलं जोपर्यंत माझं हे होते तोपर्यंत येऊन जाईल टमाटर आणि मग होऊन जाईल। 10 मिनटं पण झाले तरी ते ऑर्डर दाखवत नव्हता। मग मी बघितलं तर तो जो डिलेव्हरी बॉय आहे तो मला ऑन द वेज दिसत होता, तर मला वाटलं की तो येईलच। मग परत 5 मिनटं झाले, माझं सगळं झालं, त्यामध्ये मला वेळ होता, मी बघितलं की त्याला वेळ आहे अजून 5 मिनटं, तर मग माझे इथे मी कपडे पण धुवून घेतले होते, तर ते काढून घेतले मशीनमधनं आणि वाळत पण घालून घेतले सगळे एवढ्या वेळात, तरी तो जो आहे डिलेव्हरी बॉय तो आला नाही। आणि त्यांनी मला कसा कॉल केला माहिती नाही, फोन माझ्यासोबतच होता पण मला त्याची एक पण रिंग ऐकू नाही आली। त्यानंतर मला थोड्या वेळाने त्याचा एक कॉल आला, त्याच्यामध्ये पण तो बोलला नाही की त्यांचं जे आहे ते तिकडनं कॉल होता, ब्लिंकिटच्या सर्व्हिस सेंटर थ्रू कॉल होता, त्याच्यात फक्त ते तुमचा कॉल होल्डवर आहे, पाठवतो आहे एजंटकडे, एवढंच त्यांनी बोललं आणि स्वतःच ते जो आहे तो कॉल कट होऊन गेला आणि तरी तो आला नाही, म्हणजे असं अर्धा तास झालं तरी ते टमाटर घरी आले नाही। मग मी त्याला कॉल केला तर तो पण त्याला लागत नव्हता, मग एक कॉल त्यांना लागला, तर यांनी कॉल घेतला आणि त्याला म्हणजे खूप कंप्लेंट वगैरे रेस केली, मग त्यांनी जो आहे एजंटला परत पाठवलं। तर असं करून मग आम्ही खूप वाट बघत होतो त्याची। युगीतसाठी केक बोलवला होता, त्याला केकच खायचा होता, तर युगीत आणि मी जे आहे ते खूप त्याची वाट बघत होतो, त्याला फोनवरून सांगत होतो की इकडे, त्याला आमचं लोकेशनच मिळत नव्हतं, त्याच्या म्हणण्यानुसार जे आहे ते आमचं लोकेशन रॉंग होतं, पण मी नेहमी ऑर्डर बोलवते, तर
एक्झॅक्ट डोअर टू डोअर येतो. कधी ते लोक मला फोन नाही करत नाही, काही नाही, बरोबर डोअरवर ऑर्डर करते. ह्या ऑर्डरलाच एवढा वेळ लागला आणि हे पहिल्यांदा असं झालं. मग फायनली त्यांनी ऑर्डर दिला मला आणि सांगितलं की जे तुम्ही कंप्लेंट केलं आहे तर ते सांगून द्या की आता ऑर्डर पोचलेलं आहे आणि रेटिंग देऊन द्या म्हणून. तर मग मी त्याला बोलले की ठीक आहे, मी ते करून देईन. आणि अशी झाली टमाटरची गंमत. आणि फायनली जे आहे ते टमाटर आले आणि युगीतचा केक पण आला. मग हे विचारत होते की काय म्हणत होता, तर मी त्यांना सांगत होते की त्याला जे रस्ता आहे तो चुकीचा दाखवत होता, त्याच्यामुळे तो कन्फ्यूज झाला. मग इथे मी तसं आता किती वेळ वाट बघणार म्हणून मी मसाला जो आहे तो तेलामध्ये ऑलरेडी टाकून दिला होता, कांदा आणि खोबऱ्याचा. आणि मग वेळेवर टमाटर आलं तर मग मी ते भाजून घेतलं छान तसंच. आणि इथे आता मी घरी नसल्यामुळे सगळं खाली होतं, सगळंच काढावं लागलं मला. मसाल्याचा डब्बा जो आहे तो पूर्ण खाली होता. मग त्यामध्ये सगळे मसाले काढून घेतले, धनी पावडर काढलं, जिरं काढलं, तिखट, हळद, कस्तुरी मेथी हे सगळं काढून घेतलं. आणि तोवर मसाला पण झाला होता. तर माझ्या कढईत भाजीतल्या याच्यात पण जे आहे ते सुखे सगळे मसाले टाकून दिले. काय आहे तुझ्या हातात? ये बॉल आहे माझ्या हातात. बॉल आहे ग्रीनवाले? बॉल नाही, ते आवळा म्हणतात त्याला. काय म्हणते? आयो मेरे पास है. बॉल नाहीये वो, हाँ आवळा आहे, आवळा. हाँ आवळा. नहीं हाँ आवया. आणि इथे मी आवळा पण मागवला होता, तर त्याने स्वतःच काढला आणि माझ्याकडे आला की मम्मी तू माझ्यासाठी बॉल मागवले का? तर त्याला म्हटलं की नाही, बॉल नाही आहे, हे आवळा आहे. आणि मग त्याने नेऊन त्याला म्हटलं नेऊन ठेवून दे सध्याचं, तर त्याने नेऊन फ्रीजमध्ये ठेवून दिले ते. तर मग इथे टमाटर पण भाजलं आणि शेवटी भाजी जी आहे ती एकदाची बनली माझी आजची. तर असं करता करता जे आहे शेवटी यांच्या ऑफिसला जायची वेळ आली. आणि मग लगेच पोळ्या पण करायला घेतल्या मी, कारण मग हे 5 मिनटं पण थांबत नाही. मग पटकन जे आहे ते कणिक भिजवलीच होती, त्याला छान मऊ केलं आणि पोळ्या करून घेतल्या. आता मी सगळ्याच पोळ्या केल्या, नाहीतर मग मी काय करते की आता त्यांना जेवढा लागते तेवढा करून घेते, कणिक एकदाची भिजवून घेते आणि रात्री आम्ही मग दोघांसाठी छान गरम गरम टाकतो. पण मग मी म्हटलं मला पहिलेच बरं नाही आहे, मग रात्री बरं वाटेल नाही वाटेल मी करेल, म्हणून मग असं करता करता मी सगळ्या पोळ्या ज्या आहेत ते एकदाच्या करून कॅसरोलमध्ये ठेवून दिल्या. आणि माझा हेल्पिंग हँड जो आहे तो आलाच माझ्याजवळ की मी करतो मम्मा, मी करतो. आणि मी लाटलेल्या पोळ्या यांनी सगळ्या माझ्या खराब करून दिल्या. आता याला काय म्हणावं बरं, काही म्हणूही शकत नाही, लेकरू आपलंच आहे शेवटी. असो. इथे जी आहे माझी भाजी, मस्त रस्सा त्याचा जो आहे तो रेडी झालेला होता आणि तयार झाली होती भाजी. पोळ्याच थोड्याशा व्हायच्या होत्या. आणि हा इतका मध्ये मध्ये करतो ना की असं वाटतं मला की मीच किचन सोडून चाललं जावं आणि यालाच सगळं करायला लावावं. याच्यातून हातातून काही घेतलं तर हा असा रागवतो, असा ओरडतो माझ्यावर, बघाच तुम्ही. मग जेव्हा मी याला एखादा गोळा करायला देते की घे आता हा गोळा घे आणि पूर्ण याची पोळी तुम्हाला लाटून दे, मी प्रॉपर शेकते म्हणून, तर तेव्हा याच्या जीवावर येतं, हा असा पळून जातो सोडून. याचं काही राहिलं की हा मस्त पळून जातो, तर हा चालला गेला. नंतर सगळं रेडी झालं होतं माझं, तर टिफिन जो आहे तो पूर्ण भरून घेतला आणि पॅक करून दिला. आणि आठवणीने जे आहे ते स्पून वगैरे पण टाकला, नाहीतर नेहमी म्हणजे असं माझ्यासोबत बऱ्याचदा होतं की मी टिफिन देते आणि स्पून जो आहे तो देतच नाही, तो घरीच राहून जातो माझ्या हाताने. तर आता आठवणीने मी टाकते. तर हे चालले गेले ऑफिसला. त्याच्यानंतर परत यांनी आपली पतंग आणि चक्री आणली आणि करायला लागला, काय करायला लागला तर. मग संध्याकाळी आज आम्ही कुठेच गेलो नाही, मला बरं नसल्यामुळे पार्कमध्ये गेलोच नाही, घरीच होतो. तर ऑरेंजेस वगैरे आणले होते, तर याला ऑरेंज खायचं होतं. तर मग याला म्हटलं दे मी काढून देते, पण त्याला नको खाऊ म्हटलं आधी, तर सर्दी खोकला आहे तर. पण तो ऐकेल तर शपथ, पण तो काही ऐकायचं नाव नव्हता घेत. मग खा बाबा म्हटलं एकदाचं. मग त्याने आपलं ऑरेंज खाल्लं आणि मी सोललेलं पण त्याला पाहिजे नव्हतं. आणि परत ज्या त्या शेंगा घेऊन बसली, सकाळी जेवढा मला पाहिजे होत्या तेवढ्या काढल्या, बाकीचं परत राहिलेलं होतं. तर बाकीच्या पण थोड्याफार जेवढे दाणे माझ्याच्याने झाले तेवढे काढून ठेवले, बाकीच्या परत शेंगा मी ठेवून दिल्या. आणि इथे याच्याने आता स्वतः झालं नाही तर मग माझ्याकडे आला तो की आता मला तू काढून दे ऑरेंज आणि मला खायला दे. आणि मग याला परत भूक लागली. कुछ है क्या मम्मी, याचा एक डायलॉग असते, मम्मी कुछ है अपने घर में खाने के लिए. मग हलवा होता गाजराचा, जो आहे आम्ही आणलेला होता नागपूरवरून येताना.
मग तो छान गरम करून दिला याला आणि खायला दिला सोबतच. तर मग त्याने खाऊन घेतलं आणि मी नाही खाल्ला कारण मला ना काही खावंसंच वाटत नव्हतं. आणि मग याला पण खूप जास्त सर्दी झाली आहे. याच्या पण नाकातून जे आहे ते शेंबूड खूप निघत आहे. त्याला पुसता येत नाही आणि मी पुसून दिलं तर तो मला पुसू देत नाही. तर इथेच व्हिडिओ मी माझा एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.